आम्ही आता माहूरवरून निघालो आहे आणि तुम्ही बघू शकता माहूरवरून आम्ही पहिले फर्स्ट स्टॉप आमचं वैजनाथ परळी वगैरे तिथून आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही दर्शनासाठी जात होतो. तर बघा सगळेजण मस्त फ्रेश मूडमध्ये तयारी वगैरे करून आम्ही एंटर केलं. मग आम्ही मस्त फोटोशूट वगैरे केलं द्वारमध्ये. त्यानंतर फोटोशूट वगैरे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मधला व्ह्यू इतका छान होता ना. महादेव पिंड वगैरे पूजा वगैरे चालू होती आणि बाहेरचा व्ह्यू इतका छान होता. त्यानंतर आम्ही महादेवांच्या पिंडीवरती फूल वगैरे अर्पण केलं. त्यानंतर जोडप्याने पाया वगैरे पडल्या आणि मग आम्ही इथून निघालो. मध्ये जी मेन पिंड होती तिथे पूजा वगैरे केली वहिनींनी आणि आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी. आणि इथून तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू वगैरे सगळं. त्यानंतर इथला व्ह्यू इतका छान होता ना, ऊन आणि इतकं भारी वाटत होतं. त्यात तुम्ही बघू शकता. मग आम्ही आता बाहेर जाण्यासाठी निघालो आणि आम्ही दोघींनी एक ब्लॉग घेतला आणि इथून एंटर केला. मग आम्ही इथून निघालो आहे आता तुळजापूर. आता आम्ही तुळजापूरला आलो आहे आणि तुळजापूरला आम्ही आता एंटर केलं आहे. आणि तुळजापूरला बघू शकता इतकी गर्दी होती, बापरे खूप सारी गर्दी होती. आणि त्यामुळे मध्ये फोन शक्य नाही झाला. सो जेवढे पण व्हिडिओ घेऊ शकले मी तेवढे तुम्ही बघा. कसे वाटले ते नक्की सांगा. आणि मामा त्यानंतर आम्ही वगैरे सगळे चढले, सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे घेतले आणि मग आम्ही एंटर केलं. आणि खूप गर्दी होती. सो आम्ही एक मस्त छोटासा व्हिडिओ वगैरे घेतला, तो पण टाकला. आणि आजी होती, आजीला म्हटलं आजीकडे बघ. मग आम्ही आईचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आम्ही बाहेर निघालो. बाहेर आल्यानंतर एक फोटोशूट वगैरे घेतलं. फोटोशूट केल्यानंतर मग मी इथे राजमाता जिजाऊ महाद्वार मला दिसलं. मग मी त्याचा मस्तपैकी व्ह्यू घेतला. आणि इथे देवीच्या बांगड्या भरावं लागतं अशी काहीतरी प्रथा आहे. सो आम्ही मग आम्ही इथे बांगड्या वगैरे भरून झाल्या. त्यानंतर मामी वगैरे बसल्या, मामींनी पण बांगड्या वगैरे भरल्या. आणि इथे बिट्टूने पण बांगड्या वगैरे भरल्या. नंतर मग मी बसले आणि मला पण मम्मीने देवीच्या बांगड्या भरायला लावल्या होत्या. मग आम्ही भरलो आणि बघू शकता मी आणि प्रतिने आम्ही सगळ्यांनी